सध्या एआय विश्वात चीनच्या डीपसीकचं वारं वाहतंय। चीनचं डीपसीक हे ओपन एआयच्या ChatGPT सारखं चीनचं एआय मॉडेल आहे। नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या ओपन एआयच्या ChatGPTला मागे टाकत डीपसीक वापराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे। त्यामुळे अमेरिकेच्या टेक कंपन्यांना मोठा धक्का बसलाय। त्यामुळे डीपसीकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। मात्र आता भारत देखील एआय क्षेत्रात मोठी झेप घेत ChatGPT आणि डीपसीक सारखं एआय मॉडेल आणणार आहे। भारताचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच स्वदेशी एआय मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। मग इंडियाचं एआय मॉडेल नेमकं कसं असणार आहे, ते भारतीयांना कधी उपलब्ध होणार आहे, याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय उत्तम मराठी। भारताच्या स्वदेशी आणि सुरक्षित अशा एआय मॉडेलला सुरुवातीला 10,000 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटची म्हणजे जीपीयूची सुविधा असणार आहे। त्यानंतर यामध्ये 8,693 जीपीयू जोडले जाणार आहेत। विशेष म्हणजे सध्या ज्याची सर्वत्र चर्चा होते अशा चीनच्या डीपसीक एआय मॉडेलला 2,000 जीपीयूची सुविधा आहे। यावरून आपल्याला आपल्या एआय मॉडेलच्या दर्जाचा अंदाज येतो। सुरुवातीला या एआय मॉडेलचा फायदा विद्यार्थी, संशोधक आणि डेव्हलपर्स यांना होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। भारताचे हे एआय मॉडेल भारतीयांच्या सामाजिक, आर्थिक आणि भाषिक गरजा पूर्ण करणारे असणार आहे। या एआय मॉडेलमध्ये भारतीय संदर्भ, भारतीय संस्कृती आणि भारतीय भाषांना महत्त्व दिले जाणार आहे। हे मॉडेल वापरायला देखील अत्यंत सोपं असणार आहे। त्यामुळे भारताच्या एआय मॉडेलचा भारतीयांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। विशेष म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या इतर एआय मॉडेलच्या तुलनेत भारताचे एआय मॉडेल स्वस्त असणार आहे। सध्या इतर एआय मॉडेलच्या कॉम्प्युटेशनच्या वापराला एका तासासाठी $2.5 ते $3 मोजावे लागतात, परंतु भारतीय एआय मॉडेलचा वापर करण्यासाठी ₹100 कमी खर्च येणार आहे। भारताच्या स्वदेशी एआयच्या वापरासाठी 6 महिन्यांचे आणि 1 वर्षाचे प्लॅन देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत। त्यामुळे भारताचं एआय मॉडेल परवडणारं असणार आहे। विशेष म्हणजे भारताचं एआय मॉडेल डेटा सुरक्षा आणि गोपनीयता याबाबत अधिक काळजी घेणारे असणार आहे। आता हे भारतीयांसाठी कधी उपलब्ध होणार आहे, तर येत्या 8 ते 10 महिन्यात म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान हे एआय मॉडेल विकसित होईल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। खरं तर केंद्र सरकारनं मार्च 2024 मध्ये इंडिया एआयला मंजुरी दिली होती। यातीलच एक महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे अश्विनी वैष्णव यांनी केलेली ही घोषणा। तसेच यामुळे भारत आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करतोय, हे देखील अधोरेखित होतं। आता याचा देशावर काय परिणाम होईल, तर या मॉडेलचा विकास आणि वापरासाठी मोठ्या प्रमाणात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज असल्यानं या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल। तसेच हे मॉडेल भारतीय भाषांवर अधिक लक्ष केंद्रित करणारे असल्यानं भारतीय भाषांचा विकास होण्यास मदत होऊ शकते। हे मॉडेल शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते, कारण एआय मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होऊन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा वाढेल। तुम्ही ChatGPT आणि डीपसीक सारखं भारताचं एआय मॉडेल वापरायला उत्सुक आहात का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी उत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।